राज आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे। राज ठाकरेंच्या भगिनी जयवंती ठाकरे यांच्या निवासस्थानी ठाकरे कुटुंबाने एकत्रितपणे भाऊबीज साजरी केली। या निमित्त राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले होते, त्यामुळे आता युतीचं जवळपास ठरलं असून केवळ घोषणा बाकी आहे का असं देखील सवाल विचारला जातोय। गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढलेल्या आहेत, त्यामुळे आता केवळ युतीची घोषणाच बाकी आहे का असा सवाल विचारला जातोय। भाऊबीज निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। कौटुंबिक विषय, अंतर्गत विषय, त्यांच्या कुटुंबाने एकत्र येणं ही आनंदाची गोष्ट आहे। राज ठाकरे यांच्या मातोश्रीच्या वाढदिवसाला ते शुभेच्छा द्यायला गेले, खूप आनंदाचा विषय। आमच्याकडूनही राज ठाकरे यांच्या मातोश्रींना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत, त्या शतायुषी व्हाव्यात ह्याच आमच्या भावना आहेत। कुटुंबातला कल आणि कुटुंबातलं एकत्रीकरण हा कौटुंबिक विषय आहे, राजकारण कुठे आलं? ती घरगुती भेट होती किंवा काहीतरी घरचा समारंभ होता। राजसाहेबांच्या आईसाहेबांचा वाढदिवस होता। मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये काय राजकारण आणावं, ह्याच्यामध्ये मनसे राजकारण आणत नाही, युबीटी मात्र आणतं। 5 जुलैला महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र आले। हिंदी विरोधात वरळी डोम इथं सभा पार पडली। 27 जुलै उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे थेट मातोश्रीवर पोहोचले। उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत चर्चाही केली। 27 ऑगस्टला गणेशोत्सवात राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलं। त्यानंतर उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर गेले। 10 सप्टेंबरला गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे पुन्हा शिवतीर्थावर गेले, तेव्हा दोन्ही बंधूंमध्ये 5 ते 10 मिनिटं राजकीय चर्चा झाली। 5 ऑक्टोबर राऊतांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमाला राज ठाकरे उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते। कार्यक्रमानंतर राज ठाकरे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेले। 12 ऑक्टोबरला राज ठाकरे संपूर्ण कुटुंबासह स्नेहभोजनासाठी मातोश्रीवर आले। या भेटीत दोन्ही बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे। 14 ऑक्टोबर निवडणूक आयोगात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या कारमधून प्रवासही केला। 22 ऑक्टोबर राज ठाकरेंच्या आईच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहोचले। 23 ऑक्टोबर जयवंती ठाकरेंच्या निवासस्थानी ठाकरे परिवाराची भाऊबीज झाली। मी परत सर्व पत्रकारांना सांगतो की दोन्ही भाऊ हे सतत एकमेकांना भेटणार आणि याच्यापुढे त्या भेटी अजून वाढत जाणार, परंतु त्याला तुम्ही राजकीय दृष्टीने घेऊ नका। आज आईंचा वाढदिवस आहे आणि आईंच्या वाढदिवसानिमित्त त्या आईंना भेटायला बऱ्याच वर्षांनी आले। मला असं वाटतं की पत्रकारांनी आता सवय लावून घ्या की दोन्ही भाऊ एकत्र येत राहणार आणि दरवेळेला येणार त्यावेळेला काहीतरी राजकीय असेल असं पकडू नका। कौटुंबिक भेटी देखील होतात, सण चालू आहेत, वाढदिवस आहेत,